माझं नाव रचना आहे. मी आज तुम्हा सगळ्यांना अशी एक गोष्ट सांगणार आहे की ती ऐकून तुमचंही हृदय हादरून जाईल. कारण कधीकधी आयुष्य आपल्याला तिथे मदतीचा हात देतं जिथे आपण कधीही अपेक्षा ठेवत नाही. मी जेव्हा 20 वर्षांची होते तेव्हा माझं आयुष्य खूप छान चाललं होतं. मला गरिबांची मदत करायची खूप आवड होती. मी कधीच कोणाला त्रासात पाहू शकत नव्हते, ना जाणो का. पण दुसऱ्यांच्या वेदना पाहिल्या की मला माझ्या स्वतःच्या वेदना जाणवत असत. शाळेतल्या नोकरीवर मी जायचे. माझी आई मी 12 वर्षांची असतानाच या जगातून निघून गेली होती. बाबांचा स्वतःचा मोठा व्यवसाय होता. घरात कसलीच कमतरता नव्हती. शिक्षण देणं आणि मुलांना शिकवणं हा माझा छंद होता. कसलीही मजबुरी नव्हती. तरीही फक्त छंद म्हणून मी शाळेत काम करत होते. माझ्यापेक्षा मोठा भाऊ होता. त्याचा अजून विवाह झाला नव्हता. बाबा त्याच्यासाठी योग्य मुलगी शोधत होते. मला बाबांनी कधीच दडपण दिलं नाही. मी सांगितलं होतं की मला अजून लग्न करायचं नाही. आधी माझे काही स्वप्न पूर्ण करायची आहेत. बाबांनी नेहमी माझ्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व दिलं. लवकरच भावाचं लग्न ठरलं आणि वहिनी घरी आल्या. मला वाटलं होतं आता मला एक मैत्रीण मिळेल. पण वहिनी स्वतःच्या दुनियेतच व्यस्त राहत. बाबा व्यवसायात गुंतलेले आणि भाऊ देखील त्यांच्यासोबत असायचा आणि मी शाळेत जायचे. एक दिवस मी शाळेतून परतत होते. ट्रॅफिकमध्ये गाडी अडकली होती. तेव्हा माझ्या नजरेस रस्त्याच्या कडेला बसलेली एक छोटी मुलगी दिसली. ती खूप रडत होती. मी गाडीतून उतरले आणि तिच्याजवळ गेले. ती फक्त 15 वर्षांची होती आणि खूपच सुंदर दिसत होती. मी विचारलं, काय झालं, तू का रडतेस? ती म्हणाली, दीदी मला खूप भूक लागली आहे. माझी आई नाही. बाबा दुसरं लग्न करून बसलेत. आता सावत्र आई माझं नशीब नासवते. बाबांच्या समोर ती माझ्याशी गोड वागते, पण त्यांच्या मागे मला शत्रूसारखं वागवते. बाबा सध्या दुसऱ्या शहरात कामानिमित्त गेले आहेत. त्यामुळे सावत्र आई मला सगळी घरकामं करून घेते. मला शिकायचं आहे. मला डॉक्टर व्हायचं आहे. पण ती शाळेत जाऊ देत नाही. बाबांनी मात्र माझ्यासाठी चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून दिला आहे. तरीही सावत्र आई रोज म्हणते, शाळेत जायचं काही कारण नाही, घरकाम कर. तरीही मी घरकाम करते आणि माझं शिक्षण सोडत नाही. तिने माझं जगणंच अवघड करून ठेवलं होतं. मी सकाळी लवकर उठून घरची सगळी कामं करून टाकायचे आणि माझ्या सावत्र आईला झोपेतच ठेवून शाळेत जायचे. पण दुपारी शाळेतून परतल्यावर ती मला खूप मारायची आणि म्हणायची, तुला शाळेत जाऊ नको असं सांगितलंय, तरीही का जातेस? जर शाळेत गेलीस तर तुला खायला काही मिळणार नाही. ती म्हणाली, दीदी मला उपाशी राहणं मंजूर आहे, पण मला शिकून काहीतरी बनायचं आहे. गेले 3 दिवस झाले माझ्या सावत्र आईने मला खायला काहीच दिलं नाही. मी असंच उपाशी पोटी शाळेत जाते. आज तर भुकेमुळे माझी खूपच वाईट अवस्था झाली होती. घराकडे चालत येताना भुकेमुळे चालवणंही होत नव्हतं, म्हणून इथेच बसले. मी तिला म्हटलं, तू चिंता करू नकोस, माझ्यासोबत चल, तुला मी खायला देते. माझं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. मी तिला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेले आणि तिला पोटभर जेवायला दिलं. ती मुलगी वारंवार मला आशीर्वाद देत होती आणि म्हणत होती, दीदी देव तुमचं भलं करो. आज तुम्ही माझी मदत केलीत. देव कायम तुमच्या मदतीला येईल. पण असं म्हणताना अचानक तिच्या डोळ्यात अश्रू आले. मी विचारलं, काय झालं? आता का रडतेस? तुला पोटभर खायला मिळालं ना? मग हस आणि तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. ती मुलगी म्हणाली, दीदी आज तुम्ही माझी मदत केली, पण माझी सावत्र आई रोज माझ्याशी असंच वागते. आता मी घरी गेले तर ती मला पुन्हा शाळेचा ड्रेस पाहून खूप रागवेल आणि पुन्हा खायला काहीही देणार नाही. माझं आयुष्य असंच जाते. मी तर फक्त देवाकडे प्रार्थना करते, कारण माझे बाबा नेहमी म्हणतात की मी शिकून मोठी व्हावी. पण माझी सावत्र आई त्यांच्यासमोर खूप चांगली वागते आणि त्यांच्या मागे मला घरची नोकराणी बनवते. मी विचारलं, मग तू बाबांकडे तुझ्या सावत्र आईची तक्रार का करत नाहीस? सगळं शांतपणे का सहन करतेस? ती म्हणाली, दीदी तुम्ही माझ्या सावत्र आईला ओळखत नाही. मी अनेकदा बाबांकडे तिची तक्रार केली आहे, पण त्याच्या बदल्यात तिने माझ्यावर अजून वाईट केलं आहे. मी सगळं सहन करू शकते, पण माझं स्वप्न मात्र पूर्ण करायचं आहे. दीदी तुम्हीच बघा, एक दिवस मी नक्कीच मोठी डॉक्टर बनेन. काहीही झालं तरी मी परिस्थितीशी लढून माझं स्वप्न पूर्ण करेन. जरी त्यासाठी मला माझ्या सावत्र आईचे सगळे जुलूम सहन करावे लागले तरी मी मागे हटणार नाही. त्या मुलीच्या डोळ्यात मी तिचं स्वप्न पूर्ण करण्याची जी जिद्द पाहिली
ती जर आपल्या समाजातल्या प्रत्येक मुलीच्या मनात आली तर कोणतीही अडचण तिचं स्वप्न पूर्ण होण्यापासून थांबवू शकणार नाही. आम्ही दोघी या विषयावर बोलतच होतो. तेवढ्यात अचानक माझ्या मोबाईलची रिंग वाजली. पाहिलं तर घरून माझ्यासाठी कॉल आला होता. मी तिला म्हटलं, तू इथे बस, तुला काही खायचं असेल तर खा, मी बिल भरते, पण आता मला जावं लागेल. मी ही एका शाळेत शिक्षिका आहे. मला पण मुलांना शिकवण्याचा खूप छंद आहे. मी आता माझ्या घरी चालले आहे. मला उशीर झाला आहे म्हणून घरून मला कॉल्स येत आहेत. असं सांगून मी त्या मुलीच्या जवळून उठले. दुसऱ्या दिवशी मला पुन्हा तीच मुलगी रस्त्याच्या कडेला बसलेली दिसली. तिच्या चेहऱ्याकडे पाहून मला कळलं की ती आजही उपाशी आहे. पण यावेळी मी तिला बाजारचं खायला दिलं नाही, कारण रोज रोज बाजारचं अन्न खाल्लं तर आजारी पडायची भीती असते. म्हणून मी माझ्या डब्यातलं अन्न तिला दिलं. तिने ते पोटभर खाल्लं. आजही ती मला भरपूर आशीर्वाद देत होती, कारण त्या दिवशी माझ्याकडे माझं लंच उरलेलं होतं. मला फार भूक लागली नव्हती म्हणून मी शाळेत ते संपवलं नव्हतं. मी तर घरी गेल्यावर खाऊ शकत होते, पण या बिचारीला पोटभर जेवण न मिळण्याची शिक्षा का द्यायची? ती तर एवढ्या त्रासात असूनही शिक्षण घेत होती. असं करून अनेक दिवस गेले. रोज आमच्या घरची नोकरानी माझ्यासाठी डब्बा भरून द्यायची, पण मी शाळेत ते खायचे नाही, कारण मला त्या मुलीची आठवण यायची. मग शाळेतून परतताना मी माझा डब्बा तिला द्यायचे. आता तर तीही माझी वाट पाहत रस्त्याच्या कडेला बसलेली असायची. तिला खात्री असायची की मी आल्यावर तिला पोटभर खायला मिळेल. माझं आयुष्य असंच चाललं होतं. वहिनीसोबत माझा फारसा संबंध नव्हता, कारण त्या एका श्रीमंत घरातील होत्या आणि खूपच बिघडलेल्या व गर्विष्ठ स्वभावाच्या होत्या. त्यांना स्वतःशिवाय कोणी दिसत नसे. भाऊही लग्नानंतर बदलले होते. पण याचा माझ्या आयुष्यावर फारसा परिणाम झाला नाही, कारण बाबा मला खूप प्रेम करायचे. पण एके दिवशी माझ्या आयुष्यातून सगळ्या आनंदाचा अंत झाला, कारण बाबांची तब्येत खूपच बिघडली. त्यावेळी मी शाळेत होते. मी मुलांना एक महत्त्वाची गोष्ट समजावत होते, त्यामुळे माझा मोबाईल सायलेंटवर होता. घरून मला खूप कॉल्स आले होते, पण मला त्याची जाणीवच झाली नाही. जशी माझी क्लास संपली तशी मी मोबाईलकडे पाहिलं तर धक्काच बसला. माझ्या फोनवर खूप मिस कॉल पडले होते. मी लगेच परत कॉल केला तर समजलं की बाबांची तब्येत खूपच बिघडली आहे. मी तात्काळ शाळेतून घराकडे निघाले. घरी गेल्यावर समजलं की बाबांना रुग्णालयात दाखल केलं आहे. मी ताबडतोब रुग्णालयाकडे धाव घेतली, पण रुग्णालयात पोहोचल्यावर जे ऐकलं ते माझं मन पिळवटून टाकणारं होतं. जस्ट थोड्याच वेळापूर्वी बाबांचा मृत्यू झाला होता आणि ते मला आठवत आठवत या जगातून निघून गेले होते. तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात भयानक दिवस होता, कारण त्या दिवसापासूनच माझ्या आयुष्यात वाईट दिवसांची सुरुवात झाली. बाबांच्या मृत्यूवर मी फार रडले होते, कारण माझे बाबा हेच असे एक होते ज्यांनी मला आईचं आणि वडिलांचं दोन्ही प्रेम दिलं होतं. ते त्यांच्या बिझनेसमध्ये कितीही बिझी असले तरी त्यांनी त्यांच्या मुलीवर कधीही प्रेम कमी केलं नव्हतं. वहिनी आल्यापासून भाऊ बहिणीकडे लक्ष देणं थांबवलं होतं, पण बाबा असे होते की ज्यांनी माझ्या छोट्या छोट्या आनंदाचाही विचार केला. आणि आज तो माणूस ज्याने माझे इतकं जपलं तो माझ्यापासून दूर झाला होता. बाबांच्या मृत्यूचं दुःख मला कित्येक दिवस सतावत राहिलं. त्या दुःखामुळे मी शाळेत जाणंही सोडलं आणि जास्त करून घरातच राहू लागले. माझ्या चेहऱ्यावरचं हसू पूर्णपणे गायब झालं होतं, कारण बाबांच्या मृत्यूचा धक्का थेट माझ्या हृदयाला बसला होता. मी रोज बाबांना आठवून रडत बसायचे. वहिनीने पाहिलं की मी सगळा दिवस माझ्या खोलीत बंद राहते, तर तिने तिच्या मैत्रिणींना घरी बोलवणं सुरू केलं, कारण आता तिला रोखणारं कोणी नव्हतं. बाबांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनीच भाऊ परत ऑफिसला जाऊ लागला आणि मी मात्र बाबांच्या आठवणीत खोलीतच बंद राहायचे. वहिनीला कोणी बोलणारं नव्हतं. वहिनी घरात तिच्या मैत्रिणींना बोलवायचीच, पण त्यांच्यासोबत पार्टीसुद्धा करायची. एकदा मी खोलीत होते तेव्हा मला जोरजोरात गाण्यांचा आवाज आला. तो आवाज आमच्या घरातूनच येत होता. मी बाहेर आले तर पाहते तर काय, वहिनी तिच्या मैत्रिणींसोबत हॉलमध्ये गाणी लावून नाचत होती. मी ताबडतोब त्यांच्याकडे गेले आणि म्युझिक सिस्टम बंद केलं. मी वहिनीला म्हणाले, तुम्हाला लाज नाही का वाटत? अजून बाबांना जाऊन किती दिवस झाले आहेत आणि तुम्ही इथे मैत्रिणींना बोलावून नाचगाणी करताय? वहिनी म्हणाली, तर काय झालं? तुझ्यासारखी मी पण तुझ्या पप्पांच्या मृत्यूचं दुःख मनाला लावून बसू का? तो तुझा बाप होता, माझा नाही. मी म्हणाले, तुम्ही हे काय बोलताय? बाबा तुमचे सासरे होते.
त्यांनी कधी तुम्हाला सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून मान दिला होता. अशा शब्दांचा उच्चार तरी तुम्ही करू नये. हे जर भावाला कळलं तर तुम्हाला ठाऊक आहे का भाऊ किती रागावेल. वहिनी म्हणाली, हे त्यांना कोण सांगणार, तू की मी? काळजी करू नकोस, मीच त्यांना सांगते. आणि हो, पुढच्या वेळेस जर तू माझ्या आयुष्यातील गोष्टीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल तुझ्यासाठी. मी तिच्या हाताकडे पाहिलं आणि थक्क झाले, कारण तिच्या हातात दारूचा ग्लास होता. तिच्या सगळ्या मैत्रिणींच्या हातातही ड्रिंक्सचे ग्लास होते. हे पाहून मी अवाक झाले. मी म्हणाले, वहिनी, तुम्ही आमच्या घरात दारू पिता? आमच्या घरात आजवर कोणीही दारू प्यायली नाही. ती म्हणाली, तुमच्या घरात कोणी प्यायली नसेल, पण मी तर सुरुवातीपासूनच पिते. मी तिच्या हातातून ग्लास काढून घेण्याचा प्रयत्न केला तर तिने माझ्या चेहऱ्यावर एक जोरदार चापट मारली. मग नोकराला बोलावून जबरदस्तीने मला माझ्या खोलीत बंद करून टाकलं आणि म्हणाली, आज मी तुझा इलाज नक्की करेन. येऊ दे तुझा भाऊ. मी माझ्या खोलीत जाऊन रडत बसले. वहिनी खूप वाईट होती हे तर मला आधीपासूनच माहीत होतं, पण इतकी घाणेरडी आणि बिघडलेली असेल की आपल्या घरात दारू पिऊन तिच्या नीच मैत्रिणींसोबत नाचेल हे मी कल्पनाही केली नव्हती. मला प्रचंड राग येत होता. रात्री भाऊ घरी आले तेव्हा त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. आवाज ऐकून मी माझ्या खोलीतून बाहेर आले तेव्हा भाऊ म्हणाले, आज तू माझ्या बायकोची तिच्या मैत्रिणींसमोर बेइज्जती केलीस. मी पाहिलं तर वहिनीच्या डोळ्यात अश्रू होते. मी म्हटलं, भाऊ, मी वहिनीची काही बेइज्जती केली नाही. ते म्हणाले, तू स्वतः बघ, तुझी वहिनी ऑफिसमधून आल्यापासून सतत रडत आहे आणि तिच्या मैत्रिणींनीही मला फोन करून सांगितलं की तुझी बहीण खूप उद्धट आहे. आज तिने आमच्या समोरच तुझ्या बायकोवर हात उचलला. सांग, त्या पण खोटं बोलतायत का? भावाची ही गोष्ट ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी वहिनीवर हात कसा उचलू शकते? हात तर उलट त्यांनी माझ्यावर उचलला होता. पण मला लगेच समजलं, ही माझ्या वहिनीला विरोध केल्याची शिक्षा आहे. भावाने त्याच दिवशी ठरवलं की माझं लग्न करून टाकायचं आणि अगदी तसंच झालं. वहिनी मला घरातून बाहेर काढण्यात यशस्वी झाली. माझं लग्न होऊन मी सासरी आले. मला मुळीच ठाऊक नव्हतं की माझं लग्न कुणाशी झालं आहे. जर बाबा जिवंत असते तर अशा घरात माझं लग्न कधीच झालं नसतं, कारण हे मध्यमवर्गीय कुटुंब होतं. बहिणीने तिची दुश्मनी काढण्यासाठी मुद्दाम भावाला भाग पाडलं की माझं लग्न अशा घरात करावं जिथे मी आनंदात राहू शकणार नाही. माझ्या सासरी माझा नवरा, त्याची आई आणि एक लहान भाऊ असा परिवार होता. देवाची कृपा म्हणून त्यांच्याकडे जगण्यासाठी पुरेसं होतं. पण माझ्या भावाने माझं लग्न अगदी साध्या रीतीने केलं होतं आणि हुंडा म्हणून काहीच दिलं नव्हतं. लग्न होऊन जेव्हा मी त्या घरात आले तेव्हा माझा नवरा माझ्या सौंदर्याची स्तुती करत असे. त्याला पाहून वाटायचं की तो मला खरोखरच प्रेम करतो. पण खरी वाईट नियत माझ्या सासूची होती. ती नेहमी मला टोमणे मारायची. एवढ्या मोठ्या घरची मुलगी असून सुद्धा रिकाम्या हाताने आलीस. मी तिला समजवायचे, लग्न मुलींच्या हातात असतं, तर त्या स्वतःच्या इच्छेनुसार लग्न केल्या असत्या. मी तर माझ्या घरची इज्जत राखण्यासाठी भावाच्या इच्छेने हे लग्न केलं आहे. पण सासू या गोष्टीवर मला खूप रागवायची आणि म्हणायची, तुझ्यासारख्या मोठ्या घरच्या मुली असंच करतात. तुला या घरात सुखानं राहायचं असेल तर तुझं हुंडा इथे आणून दे. मी म्हटलं, मी तुमच्या बोलण्याचा अर्थ समजले नाही. तर ती म्हणाली, आम्ही गरीब लोक आहोत. माझे दोन्ही मुलगे मजुरी करतात. मी तर माझ्या मुलासाठी तुला इथे आणलं होतं, जेणेकरून तुझ्या येण्याने भरपूर हुंडा मिळेल आणि तुझे माहेरचे लोक काही रक्कम देतील, ज्यामुळे माझा मुलगा स्वतःचा व्यवसाय करू शकेल. पण तू तर रिकाम्या हातानेच आली आहेस. आता सांग, आमचं घर कसं चालेल? तुझ्या वहिनीने मला खात्री दिली होती की ती आपल्या नंदेला हुंड्यात भरपूर सामान आणि मोठी रक्कम देऊन पाठवेल, पण ती फारच चालाक आणि खोटी निघाली. तिने तुला रिकाम्या हाताने आमच्याकडे पाठवलं. आता मी म्हणते, तू माहेरी जा आणि तुझ्या भावाकडे सांग, तुझ्या लग्नाचा हुंडा तुला दे. मी ठामपणे म्हणाले, मी इतकी वाया गेले नाही की मी त्या लोकांकडे जाऊन हुंड्यासाठी पैसे मागेन. जसं मी इथे आले आहे तेवढंच खूप आहे. माझ्या या उत्तरावर सासूने माझ्या केसांच्या वेणीतून पकडलं आणि म्हणाली, मग या घरात तुला खायला देखील मिळणार नाही. या घरात सून म्हणून राहायचं असेल तर पैसे आणून दे. मी सासूला सांगितलं, तुम्हाला मला काहीही बोलण्याचा हक्क नाही. मी या बाबतीत माझ्या नवऱ्याशी बोलेन. सासू म्हणाली, बोलायचं असेल तर बोल,
पण मला माझ्या मुलाच्या व्यवसायासाठी पैसे आणून द्यावेच लागतील. मला माझा मुलगा आयुष्यभर मजुरी करताना बघायचा नाही. सासूच्या या बोलण्याने मला खूप दुःख झालं. मी फार रडले. तिने माझ्यावर अत्याचार करायला सुरुवात केली. घरची सगळी कामं माझ्याकडून करून घ्यायची. सगळ्यांच्या समोर मला जाहीरपणे जलील करायची. गल्लीतल्या एखाद्या बाईने जर माझ्या सासूकडे येऊन म्हटलं की तू स्वतःला खूप भाग्यवान समज, एवढ्या श्रीमंत घरची सून तुला मिळाली आहे, किती सुंदर आणि शिकलेली आहे, तर माझी सासू लगेच म्हणायची, सुंदरतेवर जाऊ नकोस. हो, श्रीमंत घरची आहे खरी, पण हिच्या भावाने हुंड्यात आम्हाला काहीही दिलं नाही. मी एवढा हट्टाकट्टा मुलगा हिच्या हवाली केला आहे, तर बदल्यात ही आपल्या नवऱ्याला मदत करायला नको का? अजूनही तो कारखान्यात मजुरी करतोय. हिने पाहिजे तर आपल्या भावाकडून थोडे पैसे आणून द्यायला हवेत, म्हणजे माझा मुलगा आपला धंदा सुरू करू शकेल. पण हिला तर याचं भानच नाही की हिचा नवरा किती त्रास सहन करतोय. मी मात्र शांत सगळं ऐकत राहायचे. मनात मात्र खूप दुःख होतं की वहिनीने माझ्याशी असं का केलं. मला आठवतंय, जेव्हा भाऊ रागवले होते तेव्हा त्यांनी वहिनीला सांगितलं होतं की तू हिच्यासाठी एखादा चांगला संबंध शोध. मला लवकरात लवकर हिचं लग्न करायचं आहे. मला नको आहे की बाबांच्या मृत्यूनंतर ही आमच्या संसारात विष कालवो. भावाला वाटत होतं की मी त्यांच्या आणि वहिनीच्या नात्यात अडथळा आणते आहे, पण खरं तर त्यांनी माझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. मी माझ्या नवऱ्याला सासूच्या बोलण्याबद्दल सांगितलं तर तो म्हणायचा की माझी आई काही चुकीचं बोलत नाही. जर माझ्या धंद्यासाठी तू भावाकडून थोडेसे पैसे आणलेस तर यात काय चुकीचं आहे? हा तुझाच हक्क आहे. शेवटी हुंड्यात काहीच मिळालं नाही, तर आता स्वतःच्या घरच्यांकडून पैसे मागणं काय वाईट आहे? मी म्हणाले, तू कसल्या गोष्टी बोलतो आहेस? मी कशी दिसेन त्यांच्याकडून पैसे मागताना? तो म्हणाला, हेच मुलींचं दुःख आहे. तू माझ्या आईला बघितलं नाहीस का? तिने माझ्या वडिलांसाठी किती त्याग केले, आणि तू आहेस की माझ्या धंद्यासाठी भावाकडून पैसेही आणू शकत नाहीस. या बोलण्यावरून माझा नवरा माझ्यावर रागवला. असं करत कित्येक वर्ष गेली. मग माझ्या सासूने धाकट्या मुलाचं लग्न ठरवलं आणि दिराचं लग्नसुद्धा श्रीमंत घरात ठरलं. मुलीच्या घरच्यांना सासूने सांगितलं होतं की आमची मोठी सूनही फार श्रीमंत घरची आहे. अशा रीतीने जबरदस्तीने त्यांनी तो संबंध पक्का केला. दिरालाही ती मुलगी फार आवडायची. लग्न ठरलं आणि सासूला प्रचंड गर्व वाटायला लागला की येणारी सून भरपूर हुंडा घेऊन येणार आहे. माझी मात्र स्थिती अजून वाईट झाली. माझा नवरा आता माझ्याशी बोलतच नसे. तो नेहमी दूर राहायचा. घरात माझी अवकात फक्त नोकरानीप्रमाणे होती. मी माझ्या नशिबाला रोज रडत होते. शेवटी मी त्रासून भावाकडेच गेले, नवऱ्याच्या धंद्यासाठी पैसे मागायला. पण वहिनीचं वागणं खूपच वाईट होतं. तरी मी तिला दुर्लक्ष करून भावाशी बोलले. मी सगळी कहाणी सांगितली तर भाऊ म्हणाले, माफ कर, मी तुला पैसे देऊ शकत नाही. तुझी सासू खूप नीच बाई आहे. जर मी तुला पैसे दिले तर तिला मुलाला मेहनत करण्याची काय गरज आहे? तो स्वतःच्या मेहनतीने धंदा उभा करू शकतो ना. त्यासाठी आमचे पैसे देणं आवश्यक नाही. मी भावाला म्हटलं, ही गोष्ट तुम्हाला माझं लग्न करताना विचारायला हवी होती. तुम्ही माझं लग्न अशा लोभी घरात का लावलत? भाऊ म्हणाले, तुझं भाग्य तिथे जोडलं गेलं होतं. मी खूप रागावून म्हटलं, नाही भाऊ, तुम्ही आणि वहिनीने माझ्याशी ना जाणो कोणत्या जन्माचा बदला घेतलात. बाबा जिवंत असते तर असं कधीच झालं नसतं. मी रागाने तिथून उठून निघाले, कारण आता भावाकडून मला कोणतीही अपेक्षा नव्हती. मी मनाशी ठरवलं होतं की आता काहीही झालं तरी मी पुन्हा कधीच त्यांच्याकडे मदतीसाठी जाणार नाही. जेव्हा मी लाजिरवाणी होऊन घरी परत आले तेव्हा सासूने विचारलं, काय झालं, पैसे आणले नाहीस का? माझं निराश चेहरा आणि रिकामे हात पाहून ती म्हणाली, हे लक्षात ठेव, तुला या घरातून बाहेर काढायला आता वेळ लागणार नाही. मी शांत राहिले, कारण यापेक्षा जास्त मी काहीच करू शकत नव्हते. त्याच दरम्यान दिराच्या लग्नाची तयारी सुरू झाली. सगळी कामं माझ्यावर टाकण्यात आली. मग दिराचं लग्न झालं आणि मग माझी लहान जाऊबाई घरी आली. ती तर आपल्या माहेरहून भरपूर हुंडा घेऊन आली होती. त्या दिवसापासून माझी या घरातली अब्रू अजून कमी झाली. असं करत माझ्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली होती. पण माझ्या आयुष्यातल्या समस्या अजूनही तशाच राहिल्या होत्या. सासू माझ्या लहान जावेला जास्त मान देत होती.
दीरही तिच्या मागे पुढे असायचा. माझा नवरा कधीच मला तसं प्रेम देत नव्हता जसं दीर आपल्या बायकोला देत होता. मला आता उमजलं होतं की पैशांची आणि पैसेवाल्यांचीच खरी किंमत असते. सासू आणि माझी लहान जाऊ सगळा वेळ घरात आराम करायच्या, मजा मस्करी करायच्या आणि मी मात्र नोकरानीप्रमाणे उन्हातानात सगळी कामं करत राहायचे. घर झाडणं, भांडी घासणं, साफसफाई करणं, त्यांना जेवणही बिछाण्यावर हवं असायचं. मी मात्र नवऱ्याकडे पाहून त्याच्या प्रेमासाठी आतुर व्हायचे, पण तो मला दुर्लक्ष करायचा. सगळ्यांचं म्हणणं असायचं की जर तू नवऱ्याच्या धंद्यासाठी भावाकडून पैसे आणलेस तर तुला या घरात मान मिळेल. पण आता इतकी वर्ष गेल्यानंतर त्यांनाही उमजलं होतं की मला पैसे देणारं कोणीच नाही, म्हणून त्यांनी पैसे मागणं बंद केलं. पण त्यांच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. मी मात्र पुन्हा भावाकडे झुकायचं नाही असंच ठरवलं होतं. लहान जाऊ आल्यानंतर तर सगळे तिचेच झाले. तिचं म्हणणं घरात चालायचं. ती मला खूप वाईट बोलायची. मी तिला नात्यानं मोठी होते, तरीही ती भरपूर हुंडा आणि पैसा घेऊन आल्यामुळे घराची मालकीण झाली होती. ती कधी कधी सासूला सुद्धा उलटसुलट बोलायची, पण सासूला त्याचं वाईट वाटायचं नाही. उलट मला मात्र छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणी खायला लागायची. एक दिवस माझ्या लहान जावेने तिच्या माहेरच्यांना जेवायला बोलवलं होतं. सासू आणि जाऊ दोघींनी मला सांगितलं की पाहुण्यांसाठी छानसा स्वयंपाक तयार कर. मी सगळा स्वयंपाक केला. रात्री जेव्हा सगळे जेवायला बसले तेव्हा माझ्या लहान जावेच्या आईने माझ्याकडे पाहून म्हटलं, बाळा, तुझ्या जाऊबाईंनाही बोलव, त्या पण आमच्यासोबत जेवतील. माझ्या जावेने स्वतःच्या आईसमोरच माझा अपमान केला. ही माझी जाऊ नाही, ही घरची मोलकरीण आहे. हे ऐकून तिची आई थोडी थबकली. मग माझी जाऊ सफाई देत म्हणाली, आई, तुम्हाला माहीत नाही, ही रिकाम्या हाताने इथे आली आहे, त्यामुळे हिची या घरात अवकात सून म्हणून नाही तर मोलकरीण म्हणूनच आहे. हे ऐकून सासू आणि जाऊ दोघी जोरजोरात हसायला लागल्या आणि सगळ्यांसमोर माझी अपमानित अवस्था झाली. त्या दिवसाचा अपमान माझ्या मनाला फार खोलवर लागला. मी फारच वाईट रीतीने रडत होते. माझ्या लग्नाला हळूहळू 10 वर्ष होत आली होती, पण अजूनपर्यंत मला अपत्य नव्हतं, कारण माझा नवरा मला वेळच देत नसे. माझ्या लहान जावेची एक सुंदर बहीण देखील होती. मी पाहिलं होतं की ती आमच्या घरी वारंवार येऊ लागली होती आणि माझ्या नवऱ्यावर तिचा डोळा ठेवू लागली होती. मला तिचं वागणं अजिबात आवडत नव्हतं, म्हणून मी सासूकडे एकदा तिची तक्रार केली. पण सासू उलट मलाच म्हणाली, तू माझ्या मुलासाठी काहीच केलं नाहीस. आता जर मी छोट्या सुनेची बहीण तुझ्या जागी या घराची मोठी सून म्हणून आणली तर मला खूप फायदा होईल आणि माझ्या मुलाला देखील काहीच आक्षेप नाही. सासूचं बोलणं ऐकून मी थक्क झाले. मला या घरात राहून 10 वर्ष झाली होती. आता नवऱ्याने मला सोडलं तर मी कुठे जाईन? मी सासूला म्हटलं, तुम्ही असं काही करू शकत नाही. मी सासूसोबत याच मुद्द्यावर बोलत होते. तेवढ्यात जाऊबाई आली आणि म्हणाली, काय झालं? कसली वादावाद चालू आहे? मी गप्प बसले, पण सासू माझ्याच तोंडावर म्हणाली, काही नाही ग, हिला सांगते की घरातून निघून जा, कारण मी मोठ्या मुलासाठी मुलगी पाहिली आहे. त्यावर जाऊ म्हणाली, अच्छा, आपण भाऊसाहेबांसाठी कोणाला पाहिलंय? मला पण सांगा ना, पण यावेळेस यासारखी मुलगी आणू नका. कुठली तरी खानदानी श्रीमंत घरची मुलगी आणा. सासू म्हणाली, अगं, मी ठरवलंय, तुझीच लहान बहीण तुझी जाऊ होऊ दे. हे ऐकून माझ्या जावेच्या चेहऱ्यावर हसू फुललं. ती म्हणाली, बरोबर बोलताय मम्मी, मग आम्ही दोन्ही बहिणी मिळून या घरावर राज्य करू. तुम्ही काळजीच करू नका. मी बाबांशी बोलून दोघांचं नातं लावते. माझ्या पतीला जसा बिझनेस उभा करून दिला तसाच जावयालाही करून देतील. मग आपलं कुटुंब खानदानी बनेल आणि या घाणेरड्या मुलीला आत्ताच घराबाहेर काढा. मी जावेला म्हटलं, तू माझ्याशी असे शब्द का वापरतेस? ती जवळ येत माझ्याकडे रोखून पाहत म्हणाली, हो, मी याहूनही गहाण शब्द वापरेन. काय करशील? मी म्हणाले, जीभ सांभाळून बोल. ती म्हणाली, तुझ्यासारख्या घाण मुलींची असंच बोलतात. कोणत्या पापाची घाण आहेस तू? हे ऐकताच मी तिच्या गालावर एक जोरदार चापट मारली आणि तिथून निघून माझ्या खोलीत आले.
जाऊ संतापून ओरडू लागली. म्हणाली, याचा बदला मी नक्कीच घेईन. तुला घरातून हकलावूनच सोडेन. बघ, तुझ्याच डोळ्यांसमोर तुझ्या नवऱ्याशी माझ्या बहिणीचं लग्न लावेन. सासूला देखील मी माझ्या जावेला कानाखाली मारल्याचा फार राग आला होता. आज तर त्यांनी ठरवलंच होतं की नवऱ्याकडे माझी तक्रार करतील. मी खोलीत येऊन माझ्या नशिबावर फार रडत बसले. मनात आलं, जीव देऊन टाकू का? आयुष्य फारच वाईट वाटत होतं. काय करावं काहीच सुचत नव्हतं. रडता रडताच मी झोपले. रात्री नवरा खोलीत आला आणि किंचाळत मला हाक मारली. मी दचकले. मला ठाऊक होतं हे सगळं होणारच होतं, कारण जावेने त्याला माझ्या विरुद्ध भडकवलं होतं. नवरा संतापूनच म्हणाला, तू नीलमवर हात उचललास. ती श्रीमंत बापाची मुलगी आहे. तुला अरेस्ट करून घेतील. मी काहीच सफाई दिली नाही. काही वर्षांपूर्वी वहिनीच्या चापटीनंतरही आरोप माझ्यावरच झाले होते. आज तर मीच हात उचलला होता. मी शांत राहिले. नवरा जे काही बोलत होता ते मी रडत रडत ऐकत राहिले. माझ्याकडे पर्यायच नव्हता. आता जाऊबाई आणि सासू माझ्या अधिकच मागे लागल्या होत्या. माझं घरात राहणं क्षणोक्षणी दुष्कर झालं होतं. संध्याकाळी मी सगळ्यांसाठी चहा बनवत होते. तेवढ्यात दारावर ठोका पडला. मी दार उघडलं तर डिलिव्हरी बॉय उभा होता. तो माझ्या जावेचं नाव विचारत होता. तिच्यासाठी पार्सल आलंय. मी जावेला सांगितलं तर ती लगेच घाईघाईने पार्सल घ्यायला आली. मला दारापासून परत पाठवलं. जा आणि आपलं काम कर. आमच्याकडे काय बघतेस? मी बाजूला झाले आणि माझ्या कामात गुंतले. काय मागवले मला ठाऊक नाही. माझी जाऊ वारंवार माझ्या नवऱ्याला भडकवत होती आणि लालच देत होती. तू हिला सोडून दिलंस तर मी तुझं लग्न माझ्या बहिणीशी लावेन. पण माझ्या नवऱ्याच्या मनात माझ्यासाठी जरी प्रेम फार नसलं तरी थोडी दया होती. म्हणूनच आई आणि जावेच्या सांगण्यावरही तो मला घटस्फोट देत नव्हता. मी फार त्रासले होते. त्या दिवशी माझं मन अनामी घबराटीने भरलं होतं. भूक नव्हती तरी वाटलं घरचे सगळे जेवून झालेत. मीही जेवून विश्रांती घेते. दिवसभराच्या कामानं फार दमते. घरचे सगळे एकत्र बसून आधीच जेवून घेत. मला त्यांच्यामध्ये बसून जेवायला परवानगी नव्हती. म्हणून मी सारी कामं आटपून स्वयंपाकघरात एकटीच जेवत असे. मी माझ्यासाठी जेवण वाढून घेतलं आणि खाणार तेवढ्यात सासूने हाक मारली. काही काम होतं. मी तिच्याकडे गेले. तिने औषधं मागितली. मी तिला औषधं देऊन परत स्वयंपाकघरात आले तर माझी जाऊ स्वयंपाकघरातून बाहेर येत होती. मी चकित झाले, कारण ती आली तेव्हापासून कधीही स्वयंपाकघरात काम केलं नव्हतं. तिला जे हवं ते मीच तिच्या पलंगावर नेऊन देत असे. मग ती आत का आली होती? ती मला रोखून पाहत निघून गेली. मी बसून जेवले आणि लगेच भांडी घासायला लागले. तेवढ्यात अचानक डोळ्यांसमोर काळोख दाटू लागला. प्रचंड भीती वाटू लागली. काय होतंय काहीच कळेना. उलटी होत असल्यासारखं वाटत होतं, पण उलटी देखील येत नव्हती. अशक्तपणा चढला होता. डोळ्यांसमोर अंधार आणि मी बेशुद्ध पडले. जमिनीवर कोसळले. मग पुढे काय झालं काहीच आठवत नाही. मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलच्या बेडवर होते. भोवती कोणीच नव्हतं. मी किंचाळू लागले. एक नर्स धावत आली आणि म्हणाली, शांत रहा आणि झोपूनच राहा. मी विचारलं, मी कुठे आहे? मला इथे कोणी घेऊन आलं? ती म्हणाली, तुम्ही शांत बसा. मी डॉक्टरांना बोलावते. तुमची तब्येत ठीक नाही. थोड्या वेळाने डॉक्टर आली. तपासणी केली. माझ्याकडे बारकाईने पाहत म्हणाली, मला ओळखलत का? मी म्हणाले, आपण कोण? मला माहीत नाही. पण मला सांगा, मला इथे कोणी आणलं आणि मला काय झालं आहे? डॉक्टर म्हणाली, तुम्हाला विष दिलं गेलं होतं. तुम्ही मृत्यूशी झुंज देत आहात. आज डोळे उघडलेत. हे ऐकून माझे डोळे विस्फारले. मी पूर्ण शुद्धीत आले होते. डॉक्टर पुढे म्हणाली, तुमच्या आरोपींना तुरुंगात पोहोचवायची तयारी आम्ही केली आहे. पोलीस तुमच्या जबाबाची वाट पाहत आहेत. तुम्ही आता शुद्धीत आहात. थोडं सावरलात की मी पोलिसांना बोलावते. ते तुमचा जबाब घेतील. मी दंग झाले. आपण काय बोलताय? मला कोणीही विष दिलं नाही. डॉक्टर म्हणाली, तुम्ही इथे मागील 3 दिवसांपासून बेशुद्ध पडल्या होतात. तुम्हाला तुमचा नवरा इथे घेऊन आला. तपासणीत तुमच्या शरीरात विष आढळलं. एखादी व्यक्ती विष तर स्वतः घेते किंवा कुणी फसवून देतं, तेव्हा खुनाचा प्रयत्न असतो.
म्हणूनच आम्ही पोलिसांना कळवलं. पोलिसांनीही आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला, पण पुरावा आणि तुमचा जबाब नसताना अटक करता येत नाही. म्हणूनच मी ठरवलं होतं की तुमच्या आरोपींबद्दल सत्य शोधून काढायचं. मी तुमच्या सासरच्यांना सांगितलं होतं की तुमच्या शरीरात विष आढळलं आहे. हे विष आपल्या देशात मिळतच नाही, तर दुसऱ्या देशातून आणलं गेलं आहे. ज्याने तुम्हाला विष दिलं त्याला हे चांगलंच ठाऊक होतं की किती प्रमाणात दिलं तर माणसाचा त्वरित मृत्यू होईल. जेव्हा तुम्हाला इथे आणलं तेव्हा तुमची अवस्था खूप गंभीर होती. तुम्हाला वाचवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केला आणि पोलिसांनाही विश्वास दिला की मी तुम्हाला नक्कीच वाचवेन. मी पाहिलं होतं की तुमच्या घरातली एक स्त्री जी स्वतःला तुमची जाऊ म्हणत होती, ती वारंवार इथे येऊन तुमची विचारपूस करत होती आणि खूप घाबरलेली दिसत होती. बाकी घरच्यांना मात्र काहीच फरक पडत नव्हता. ते शांत बसले होते. इतकंच काय, तुमचे पती तर तुम्हाला इथे ॲडमिट करून निघूनच गेले. पोलिसांनी मात्र घरच्यांना सांगितलं होतं की डॉक्टर तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जसेच तुम्ही शुद्धीवर याल तसा तुमचा जबाब घेतला जाईल. त्यानंतर ठरेल की तुम्हाला विष कोणी दिलं. मी म्हणाले, पण मला तर मुळीच कळलं नाही की मला विष केव्हा दिलं गेलं. एवढं मात्र आठवतंय, मी जेवल्यानंतर मला चक्कर आली आणि मी बेशुद्ध झाले. डॉक्टर म्हणाली, हो, पण मला ठाऊक आहे की तुम्हाला विष कोणी दिलं. आम्ही तुम्हाला शुद्धीवर आणण्यासाठी झगडत होतो. आता सगळं तुमच्या जबाबावर अवलंबून आहे. जेव्हा तुमच्या घरच्यांना ही गोष्ट कळली तेव्हा तुमची जाऊ माझ्याकडे आली होती. मी ओळखलं की ती नक्की काही हेतूनेच आली आहे. तिने मला 10 लाख रुपये दिले आणि म्हणाली, डॉक्टर, कुठल्याही प्रकारे माझी जाऊ मला नको आहे. तिला मारून ही केस संपवा. पोलिसांना सांगा की रचना उपचारादरम्यान गेली. हा सगळा मामला इथेच संपेल आणि आपण दोघींमध्ये जे बोलणं झालंय ते गुप्त ठेवा. हे पैसे ठेवा आणि गप्प बसा. मी म्हणाले, म्हणजे तुम्ही स्वतः मान्य करता की तुम्ही पेशंटला मारण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या या बोलण्यावर ती आधी थोडी लाजली आणि मग म्हणाली, हो, मी तिला मारायचा विचार केला होता. थेट नाही, पण चुकून विष दिलं गेलं. मी विचारलं, चुकून कोणाला विष कसं देता येईल? ती सांगू लागली की मी माझ्या जावेला मारून माझ्या धाकट्या बहिणीचं तिच्या नवऱ्याशी लग्न लावायचं ठरवलं होतं. म्हणजे आम्ही दोघी बहिणी मिळून या घरात राज्य करू. तसंही या घरात कोणालाच माझी जाऊ आवडत नाही आणि माझा मोठा दीर घटस्फोट द्यायला तयार नव्हता. म्हणूनच मी हा प्लॅन केला आणि तिला विष दिलं. तिच्या या कबुली जबाबावर मी तिला म्हटलं, तू काळजी करू नकोस. तुझी जाऊ लवकरच या जगातून निघून जाईल आणि ही केस बंद होईल. मी तिला तसं समजावलं, पण खरी तयारी मी केली होती की तिला अडकवायचं. कारण मी माझा फोन रेकॉर्ड सुरू केला होता. आमचं बोलणं सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालं होतं. ते मी पोलिसांना दिलं. पोलीस आधी तुमचा जबाब घ्यायचा इच्छितात, कारण विष तुम्हाला जबरदस्तीने नव्हे तर अन्नात मिसळून दिलं गेलं. डॉक्टरांचं बोलणं ऐकून माझे डोळे विस्फारले. माझी जाऊ इतकीही नीच असू शकते की मला मारण्याचा प्रयत्न करेल, हे जाणून मी हादरलेच. देवाची कृपा की डॉक्टर खूप चांगली होती आणि तिने मला वाचवलं. मी डोकं लावून आठवलं तर खरंच मला लक्षात आलं की त्या दिवशीच माझी जाऊ स्वयंपाकघरात आली होती जेवणात विष मिसळायला. मी डॉक्टरांना हात जोडून म्हणाले, तुमचे खूप खूप आभार. नाही तर मला कधीच कळलं नसतं आणि हे लोक मला या जगातून दूर पाठवून दिले असते. या जगात किती घाणेरडे लोक असतात जे स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांचा जीव घ्यायलाही तयार होतात. मी वारंवार त्या डॉक्टरांचे आभार मानत राहिले. डॉक्टर म्हणाली, वारंवार मला धन्यवाद देऊ नका, कारण मी तुमचे उपकार फेडले आहेत. हे ऐकून मी दचकले आणि विचारलं, याचा काय अर्थ? डॉक्टर म्हणाली, तुम्ही मला ओळखलं नाहीत, पण मी तुम्हाला पहिल्याच नजरेत ओळखलं आहे. जेव्हा तुमचा नवरा तुम्हाला इथे घेऊन आला तेव्हा लगेचच मला 10 वर्षांपूर्वीचा क्षण आठवला. तुम्हाला आठवत नाही का की रस्त्यावर एक मुलगी उपाशीपोटी बसून रडायची, जिने आपल्या सावत्र आईच्या छळामुळे घर सोडलं होतं. तुम्हीच रोज शाळेतून परतताना तिला तुमच्या डब्यातलं अन्न द्यायचा. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून
मीच आहे. आणि मी तेव्हाच तुम्हाला म्हटलं होतं की मी एक दिवस नक्की डॉक्टर बनेन. बघा, आज 10 वर्षानंतर मी डॉक्टर झाले आणि इथे तुमच्या समोर उभी आहे. तुम्ही मला अन्न दिलं होतं, पण अचानक एक दिवस तुम्ही तिथे दिसणं बंद केलं. मी खूप दिवस उपाशी रडत बसले. मग ठरवलं की घरच सोडून जाईन, कारण बाबांचा दुसऱ्या शहरात मृत्यू झाला होता आणि मी जाणून होते की त्यांच्याशिवाय या जगात माझं कोणीच नव्हतं. सावत्र आई तर त्यांच्याच आयुष्यात मला आपलं मानत नव्हती. मग त्यांच्या मृत्यूनंतर माझं काय होणार, म्हणून मी घर सोडलं. रडत रडत बाहेर पडले. पण अचानक माझा अपघात झाला. एका गाडीने मला धडक दिली आणि मी गंभीर जखमी झाले. गाडीतील जोडपं निसंतान होतं. त्यांनी मला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मी अनेक दिवस उपचार घेत होते. शुद्धीवर आल्यावर त्यांनी सांगितलं, अपघात आमच्यामुळेच झाला होता. आम्हाला माफ कर. आम्ही तुला तुझ्या घरी सोडतो. तेव्हा मी त्यांना माझी कहाणी सांगितली. ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणीच आलं. त्यांनी ठरवलं की ते मला माझ्या सावत्र आईकडे सोडणार नाहीत, तर स्वतःच माझं पालन पोषण करतील. त्यांनी मला शिकवलं, वाढवलं आणि माझं स्वप्न पूर्ण केलं. आज मी डॉक्टर आहे आणि तुमच्या समोर उभी आहे. तुम्हाला पाहून मी मनाशी ठरवलं होतं की तुमच्या आरोपींना मी शिक्षा मिळवून देईनच. म्हणूनच मी पोलिसांना बोलावते. तुम्ही पोलिसांना सगळा जबाब द्या. तुमचे सासरचे लोक चांगले नाहीत. तुमच्या जावेने तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टरांच्या बोलण्यावरून मला जाणवलं की माणूस जर कुणावर चांगुलपणा दाखवतो तर त्याची कधी ना कधी परतफेड होतेच. आज माझ्या त्या छोट्या उपकाराची परतफेड या मुलीने केली होती. तिच्या मेहनतीनं आणि जिद्दीमुळे ती डॉक्टर झाली होती. तिने माझा जीव वाचवला आणि आरोपींना शिक्षा देण्यासाठी पुढाकार घेतला. मी तिला म्हटलं देखील, तू पोलिसांना बोलाव. मी माझा जबाब द्यायला तयार आहे. डॉक्टरांनी लगेच पोलिसांना बोलावलं. पोलिसांकडे आधीच पुरावे होते. माझ्या जबाबामुळे ते अजून पक्के झाले. माझ्या जावेने मला विष दिलं होतं. हे सत्य सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. पण मी माझ्या सासरच्यांनाही माफ केलं नाही, कारण त्यांनी सुद्धा 10 वर्ष माझं आयुष्य नरक बनवलं होतं. मी माझ्यावर झालेले प्रत्येक अत्याचार पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी इतरांनाही हुंडा आणि छळाच्या गुन्ह्याखाली अटक केली. माझा नवरा आणि सासू माझी माफी मागत होते, पण मी त्यांना माफ केलं नाही, कारण आयुष्यभर त्यांनी मला त्रास दिला होता. पोलीस चौकशीत माझ्या जावेने सर्व सत्य कबूल केलं. तिने हेही सांगितलं की तिने ते विष परदेशात राहणाऱ्या तिच्या एका मित्राकडून मागवलं होतं. मला समजलं की त्या दिवशी आलेला डिलिव्हरी बॉय खरं तर तेच विष घेऊन आला होता. या प्रकारे माझ्या सगळ्या आरोपींना शिक्षा झाली आणि मला एक गोष्ट नीट उमगली. जे लोक दुसऱ्यांशी वाईट करतात त्यांच्यासोबतही एक दिवस वाईट घडतं, पण जे लोक दुसऱ्यांशी चांगुलपणा करतात त्यांना त्यांच्या चांगुलपणाचं फळ नक्कीच मिळतं. मला माझ्या चांगुलपणाचं फळ डॉक्टरच्या रूपाने मिळालं होतं. मी आजही त्या डॉक्टरची खूप आभारी आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर मी काही दिवस डॉक्टरसोबतच तिच्या घरी राहिले, कारण तिनेच मला स्वतःसोबत नेलं होतं. पण नंतर मी माझ्यासाठी स्वतंत्र घर घेतलं. एकदा अचानक माझी भेट एका बाबांच्या जुन्या मित्राशी झाली. ते आमचे फॅमिली लॉयरही होते. त्यांनी मला पाहताच ओळखलं आणि म्हणाले, बाळा, मी तुला कित्येक वर्षापासून शोधतो आहे. आज इतक्या वर्षानंतर तू मला भेटलीस. मग त्यांनी मला अशी बातमी दिली की ते ऐकून माझे डोळेच विस्फारले. त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये नेलं आणि बाबांनी केलेले प्रॉपर्टीचे पेपर्स दाखवले. बाबांनी मृत्यूपूर्वी त्यांची अर्धी मालमत्ता भावाच्या नावावर आणि अर्धी माझ्या नावावर केली होती. भाऊ चांगलं जाणूनच होता, म्हणूनच त्याने वहिनीशी मिळून घाईघाईत माझं लग्न अशा कुटुंबात केलं होतं की जिथे मला सत्य कधीही कळणार नाही आणि मी माझ्या जगात रमून जाईन. पण लॉयर काकांनी बाबांशी असलेली मैत्री खरी निभावली होती. त्यांनी भावाला माझ्या वाट्याचे कागद दिलेच नाहीत. त्यांचं ठाम मत होतं की ही अमानत फक्त रचनाच्याच हातात द्यायची. आणि खरंच जेव्हा माझी त्यांच्याशी भेट झाली तेव्हा त्यांनी बाबांनी ठेवलेली ती प्रॉपर्टी माझ्याकडे दिली. बाबांची ही भेट माझ्या एकटेपणात फार उपयोगी पडली.
आता मला कोणाच्या आधारावर आयुष्य जगायची गरज नव्हती. बाबांनी दिलेल्या संपत्तीतून मी एक नवी शाळा बांधली. आज मी माझं आयुष्य माझ्या मर्जीने जगते. मी कोणावरही अवलंबून नाही आणि आता मला परत लग्न करायचीही इच्छा नाही. कारण मला समजलं आहे, सासरवालेही नशीबवान मिळतात. आता मी चांगली कामं करते आणि माझं आयुष्य माझ्या हक्काने आणि समाधानाने जगते. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला माझी ही गोष्ट नक्कीच आवडली असेल. गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका, म्हणजे पुढील अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.